Welcome students. In today's video lecture, we are going to discuss about the enthalpy. Also, we discuss about the work done for a chemical reaction. So, in previous video lecture, we are going to discuss about the internal energy. Also, we discuss about the first law of thermodynamics, and we derived the mathematical equation for the first law of thermodynamics for the various processes. Which are those processes? These are isothermal process, isochoric process, adiabatic process, and isothermal process. Now, in this video lecture, we are going to discuss about the new term enthalpy. What is enthalpy? New term enthalpy. It is denoted by capital H. It is defined as, first of all, we see the definition of this. Enthalpy of a system is defined as capital H. It is the sum of internal energy and energy arises due to the pressure and volume work. Enthalpy, it is the sum आहे कोणाची sum आहे U, internal energy U, and the energy arises due to the pressure volume work. It is the sum of enthalpy. Enthalpy, it denotes, or it is denoted by capital H, and it says that it is the total heat content of the system, and defined as or reduced as or derived as internal energy U plus P delta V. मग आता आपल्याला माहिती आहे याची इज स्टेट फंक्शन आहे म्हटल्यानंतर डेल्टा H इज इक्वल टू H2 मायनस या ठिकाणी काय येणार आहे H1 येणार आहे. मग आपण बघूया H2 ची व्हॅल्यू लिहून काढू शकतो U2 प्लस P2 V2 अशा प्रकारे लिहू शकतो. त्याचबरोबर H1 ची व्हॅल्यू लिहू शकतो आपण H1 इज इक्वल टू U1 प्लस P1 V1. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण काय करणार आहेत आता ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करूया. H1 आणि H2 ची व्हॅल्यू डेल्टा H म्हणजे चेंज इन एंथॅल्पी इज इक्वल टू U2 प्लस P2 V2 मायनस ह्या ठिकाणी काय U1 प्लस P1 V1 ह्या ठिकाणी आलेला आहे. मग आता आपण डेल्टा H इज इक्वल टू याला रिअरेंज करूया U2 मायनस AU1. ठीक आहे U2 मायनस AU1 हे प्लस जसं प्लस हे P2 V2 मायनस P1 V1 या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी. मग आपण काय लिहू शकतो हे ना डेल्टा H चेंज इन एंथॅल्पी इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा P V अशा प्रकारे इक्वेशन आलेलं आहे. मग आता सपोज आपण जर असं कन्सिडर केलं की रिएक्शन कॅरीड आउट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. मग आता रिएक्शन कॅरीड आउट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर म्हटल्याच्या नंतर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू काय असणार आहे P1 P2 म्हणजेच काय राहणार आहे P राहणार आहे. मग ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करूया. काय येईल मग डेल्टा H चेंज इन एंथॅल्पी इज इक्वल टू डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V या अशा प्रकारचं इक्वेशन आलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे वी नो दॅट the first law of thermodynamics for the isobaric processच्या संदर्भात first law of thermodynamics बघा काय येत असतं first law of thermodynamics. ठीक आहे. काय येईल first law of thermodynamics कोणत्या प्रोसेस आहे ती isobaric process. काय इक्वेशन ते QP is equal to delta U plus PX into delta V. Suppose pressure
external pressure and outside external pressure and the pressure inside is equal to, these are same, then what will happen, QP is equal to delta U plus Px is equal to Pa म्हणजे P डेल्टा V. आता ह्या इक्वेशन, या अशा प्रकारे इक्वेशन आलेलं आहे. ह्या इक्वेशन मध्ये आणि ह्या इक्वेशन मध्ये काय साम्य आहे, ह्या दोन इक्वेशन मध्ये साम्य आहे की राईट हँड साइड या दोन्ही इक्वेशनशी सेम आहे. आणि त्याचबरोबर लेफ्ट हँड साइड मग काय होईल, आपोआपच सेम येईल. म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू, आपण काय लिहू शकतो, डेल्टा एच इज इक्वल टू क्यूपी. म्हणजेच काय, चेंज इन एंथॅल्पी ऑफ अ रिएक्शन इज कॅरीड आउट at a constant pressure and heat transferred at a constant pressure असं म्हणू शकतो. Change in enthalpy of a reaction carried out when the heat transferred at a constant pressure, त्याला आपण म्हणू शकतो, असं म्हणू शकतो. हे P stands for constant pressure आहे, हे Q stands for heat आणि हे डेल्टा H म्हणजे enthalpy change for a reaction is equal to heat transferred at a constant pressure असं म्हणू शकतो आपण. मग हे झाल्याच्या नंतर हे अशा प्रकारचे इक्वेशन आपण डिराइव्ह केलेलं आहे. डेल्टा एच इज इक्वल टू क्यूपी किंवा डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आता ह्या संदर्भात आपल्याला हे जे काही इक्वेशन आपण डिराइव्ह केलेलं आहे, हे इक्वेशन आपण काय करणार आहोत आता फॉर केमिकल रिएक्शन. मग आता केमिकल रिएक्शनच्या संदर्भात हे ह्या दोघांमधलं रिलेशन काय आहे ते आपण बघणार आहोत. आता बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे काय बघायचं आपल्याला, पुढचा पॉइंट बघणार आहोत आपण, रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर केमिकल रिएक्शन. आता केमिकल रिएक्शन म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी रिएक्टंट असणार आणि प्रोडक्ट असणार आहेत. मग आता ते रिएक्टंट आणि प्रोडक्ट जे आहेत ते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतात, वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये असतात. आयदर ते सॉलिड असतील किंवा लिक्विड असतात किंवा ते गॅसियस फॉर्म मध्ये असतात. वेगवेगळ्या स्टेट मध्ये ते रिएक्टंट आणि प्रोडक्ट असतात. मग डिपेंडिंग अपॉन द स्टेट ऑफ द रिएक्टंट अँड प्रोडक्ट there is a difference relationship between delta H and delta U. मग काय येणार आहे ते आपण बघूया. मग पहिल्यांदा जे आपण बघणार आहोत रिलेशन ते आहे फॉर कोणासाठी, फॉर रिएक्शन इन्व्हॉल्विंग सॉलिड्स अँड लिक्विड्स. फॉर रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग सॉलिड्स अँड लिक्विड्स, ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्ट हे काय असणार आहेत, सॉलिड किंवा लिक्विड असणार आहेत. मग त्यावेळेस हे रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू कशा प्रकारे राहतं ते बघूया. मग आपल्याला रिलेशनशिप माहिती आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही असं राहणार आहे. मग आपल्याला माहिती आहे की सॉलिड्स आणि लिक्विड्स हे प्रेशरशी काय होणार नाहीत, चेंज होणार नाहीत किंवा त्यांचं व्हॉल्यूम जे आहे ते काय होत नाही, चेंज होत नाही अकॉर्डिंग टू दी प्रेशर. कारण सॉलिड्स आणि लिक्विड्स हे काय असतात, इनकॉम्प्रेसिबल असतात आणि इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळं कॉम्प्रेस होत नाहीत ते. आता हे सॉलिड आहे, हा सॉलिड प्रेशर आहे, याच्या वेळेस काय होत नाही ते चेंज होत नाही, त्याचं व्हॉल्यूम जे आहे ते काय होणार नाही, चेंज होत नाही आणि त्याच्यामुळे चेंज इन व्हॉल्यूम दाखवणार नाहीत सॉलिड्स आणि लिक्विड्स. मग आता सॉलिड्स आणि लिक्विड्स व्हॉल्यूम चेंज दाखवत नाहीत अकॉर्डिंग टू द प्रेशर, देयरफॉर डेल्टा व्ही इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. किंवा आपण असे म्हणू शकतो डेल्टा व्ही इज व्हेरी स्मॉल असतं, व्हेरी स्मॉल असतं. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली हे काय असतं, डेल्टा व्ही अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0 असणार आहे. का बरं, कारण सॉलिड्स आणि लिक्विड्स हे व्हॉल्यूम चेंज दाखवत नाही. का दाखवत नाहीत व्हॉल्यूम चेंज, कारण का ते इनकॉम्प्रेसिबल असतात. इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळं ते काय होत नाहीत, चेंज इन व्हॉल्यूम दाखवत नाहीत, व्हॉल्यूम चेंज होत नाही त्याच्यामध्ये.
आणि मग ही डेल्टा V इज इक्वल टू 0 असेल तर मग व्हॅल्यू काय डेल्टा H इज इक्वल टू हे डेल्टा U आणि एनिथिंग इनटू 0 हे जर व्हॅल्यू 0 असेल तर P इनटू 0 शेवटी काय येणार आहे 0 म्हणजे इक्वेशन का किंवा रिलेशनशिप बिटवीन डेल्टा H आणि डेल्टा U इज इक्वल टू काय राहणार डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U राहणार आहे. हे कोणासाठी राहणार आहे रिलेशनशिप बिटवीन फॉर रिएक्शन इन्व्हॉल्विंग सॉलिड्स अँड लिक्विड्सच्या संदर्भात. गॅसेसच्या संदर्भात काय तर बघूया. फॉर गॅसेस आता फॉर रिएक्शन इन्व्हॉल्विंग गॅसेस रिएक्शन इन्व्हॉल्विंग गॅसेस. आता गॅसेस असल्याच्या नंतर गॅसेस हे कॉम्प्रेस होत असतात. प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर ते काय होत असतात कॉम्प्रेस होत असतात किंवा जर प्रेशर रिलीज केलं तर ते एक्सपांड होत असतात. मग त्या ठिकाणी काय होतं बघूया. रिलेशनशिप बिटवीन कोणामधलं चेंज इन एन्थॅल्पी अँड चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा U यांच्या संदर्भातलं रिलेशन काय होतं ते आपण बघणार आहोत. मग डेल्टा H इज इक्वल टू आपल्याला रिलेशन माहिती आहे डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. मग आपण लिहूया याला कसं येईल डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा V ला कसं लिहू शकतो मी P V2 मायनस V1. आता हे याला मल्टिप्लाय करूया याला डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस PV2 मायनस PV1. अज्युम करूया आपण काय अज्युम करूया अज्युम काय अज्युम करणार आहे द रिएक्टंट गॅसेस अँड प्रोडक्ट जे गॅसेस इन्व्हॉल्विंग इन द रिएक्टंट अँड प्रोडक्ट आर आयडियल इन नेचर किंवा ते आयडियल बिहेवियर दाखवतात. आयडियल बिहेवियर दाखवले म्हणल्याच्या नंतर द गॅसेस आर आयडियल अज्युम गॅसेस रिएक्टंट गॅसेस अँड प्रोडक्ट आर आयडियल. आयडियल म्हणल्याच्या नंतर आयडियल नेचर म्हटल्याच्या नंतर आपल्याला रिलेशन माहिती आहे PV इज इक्वल टू NRT. मग ह्या ठिकाणी काय येईल इक्वेशन बघा बरं. याला कसं लिहू शकतो मी PV2 इज इक्वल टू काय N2RT कारण N2 हे नंबर ऑफ मोल्स असणार आहेत गॅसेसच्या संदर्भात. R हे कॉन्स्टंट असणार आहे आणि T सुद्धा काय असणार आहे कॉन्स्टंटच असणार आहे. आणि PV1 इज इक्वल टू काय येईल मग N1RT. बरोबर आहे. आता आपण हे जे व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू आपण काय करूया पुटअप करूया ह्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करूया. काय येईल बघा डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U बरोबर आहे प्लस हे N2RT मायनस या ठिकाणी काय येईल N1RT बरोबर. मग का आलं बघा डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस हे N2 मायनस N1 आणि हे RT कॉमन काढलं आपण RT कॉमन काढलं N2 मायनस N1 म्हणजेच इक्वेशन अशा प्रकारे येणार आहे डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा N RT आणि हे डेल्टा N कोणासाठी आहे गॅसेस साठी म्हणून इथे काय लिहिलेलं आहे G फॉर डेल्टा N RT. हे कोणासाठी इक्वेशन आलं हे इक्वेशन जे आहे हे इक्वेशन कोणासाठी आलं रिलेशनशिप बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U फॉर रिएक्शन इन्व्हॉल्विंग गॅसेस त्या संदर्भात हे इक्वेशन आलेलं आहे. आणि हे N2 म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट आणि N1 म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट आणि हा डिफरन्स आहे गॅसियस प्रोडक्ट मायनस गॅसियस रिएक्टंट त्याच्यामधला डिफरन्स आहे डेल्टा N GRT. हे G म्हणजे काय गॅसेसच्या संदर्भात हे नंबर ऑफ मोल्स द डिफरन्स बिटवीन डेल्टा N म्हणजे काय डिफरन्स बिटवीन gaseous product and number of moles of gaseous product and number of moles of gaseous reactant. तर ह्या प्रकारे झाल्याच्या नंतर पुढचा भाग बघणार आपण आता वर्क डन फॉर केमिकल रिएक्शन. बघूया आपण आता पुढचा पॉइंट बघायचा आपल्याला आणि ह्या आधारावर आपल्याला काही न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्स सुद्धा आपण पुढे याच्यामध्ये बघणार आहोत. पुढचा एक नेक्स्ट पॉइंट आहे नेक्स्ट पॉइंट बघूया आपण आता तो म्हणजे कोणता आहे वर्क डन
इन अ केमिकल रिएक्शन. पुढचा पॉइंट आहे वर्क डन इन अ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन वर्क डन आपण हे करणार आहोत. मग रिलेशन डिराइव करायचे आपल्याला. W इज इक्वल टू, वी नो दॅट W इज इक्वल टू मायनस px इंटू डेल्टा v. हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे, आपण डिराइव केलेलं होतं. वर्क डन when gas are expanded against a constant external pressure. मग आता अज्यूम केलं आपण, परत अज्यूम करूया. काय अज्यूम करूया? प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू प्रेशर इनसाइड इज इक्वल टू, हे दोन्ही प्रेशर काय असणार आहे? इनसाइड अँड आउटसाइड द प्रेशर इज इक्वल टू सेम. हे सेम जर प्रेशर जर आपण हे केलेलं असेल तर मग काय होईल पुढच्या वेळेस? मग इथं लिहूया आपण डेल्टा W इज इक्वल टू मायनस P इंटू डेल्टा V. आता आपल्याला माहिती आहे W इज इक्वल टू मायनस P, हे डेल्टा V ला कसं लिहू शकतो आपण? V2 मायनस V1. मग W इज इक्वल टू मायनस PV2 मायनस PV1. बरोबर आहे का? आता आपण असं कन्सिडर करूया, हे जे आयडियल आहे, एक जो गॅस आहे या ठिकाणी, तो गॅस काय असणार आहे? आयडियल असणार आहे. मग आयडियल गॅस म्हणल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे PV2 इज इक्वल टू N2RT आणि PV1 इज इक्वल टू काय असणार? N1RT. या दोन्हीच्या व्हॅल्यू ज्या आहेत PV2 आणि PV1 च्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करूया. मग बघूया काय येतं. W इज इक्वल टू, हे मायनस जशाच तसं, हे काय येईल? N2 RT मायनस N1 RT. म्हणजे W इज इक्वल टू मायनस N2 मायनस N1. बरोबर आहे का? हे मायनस जशाच तसं N2 आणि हे मायनस N1 आणि हे RT ह्या ठिकाणी काय केलेलं आहे? कॉमन काढलेलं आहे. म्हणजे W इज इक्वल टू मायनस डेल्टा N, हे गॅसेसच्या संदर्भात RT. इक्वेशन आलेलं आहे वर्क डन इन केमिकल रिएक्शन च्या संदर्भात. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कोणते जास्त असतील आणि जर त्याच्यानुसार आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की वर्क डन बाय द सिस्टीम और वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग डिपेंडिंग अपॉन द व्हॅल्यूज ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. इफ, आता समजा, मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, इफ N2 is greater than N1, N2 is greater than N1, N2 is greater than N1 म्हटल्याच्या नंतर काय येईल? डेल्टा N जी आहे व्हॅल्यू, ही व्हॅल्यू काय येईल? मी तुम्हाला डिड्यूस करून दाखवतो की डेल्टा N ची व्हॅल्यू काय येईल? पॉझिटिव्ह येईल. बरोबर आहे का? डेल्टा डिफरन्स बिटवीन ह्या दोघांची वजाबाकी काय येणार आहे? ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह येणार आहे. मग ह्या दोघांची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर वर्कची व्हॅल्यू काय येत असते? हे लेस दॅन 0 येत असते. आणि वर्कची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आली, त्यावेळेस आपल्याला लक्षात येत असतं की वर्क डन निगेटिव्ह म्हटल्याच्या नंतर वर्क डन बाय द सिस्टीम असणार आहे. वर्क डन बाय दी सिस्टीम, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी तुम्हाला हे सांगतो परत ते कसं येते हे लक्षात घ्या. इफ समजा N2 किंवा N1 इज ग्रेटर दॅन N2, मग ह्या ठिकाणी काय? डेल्टा N ची व्हॅल्यू काय? डेल्टा N डिफरन्स बिटवीन, ही काय येणार आहे? निगेटिव्ह म्हटल्याच्या नंतर वर्कची व्हॅल्यू काय असते? पॉझिटिव्ह. वर्कची व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे काय? वर्क डन हे जे आहे वर्क डन ऑन द सिस्टीम बाय दी सराउंडिंग येणार आहे. कॉम्प्रेस झालेला आहे म्हणजे त्यावेळेस वर्कची व्हॅल्यू
पॉझिटिव्ह येत असते. मी साइन कन्व्हेन्शन्स तुम्हाला सांगितलेले होते मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये, बरोबर आहे का? वर्कची व्हॅल्यू कधी पॉझिटिव्ह येणार आहे आणि वर्कची व्हॅल्यू कधी निगेटिव्ह येणार आहे. मग जर N2 इज ग्रेटर दॅन N1 असतील तर डेल्टा एन ची व्हॅल्यू, डिफरन्स बिटवीन डेल्टा एन जे आहे ते काय असणार आहे? पॉझिटिव्ह. आणि हा जर पॉझिटिव्ह आला असेल तर वर्कची व्हॅल्यू काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे, म्हणजे लेस दॅन 0 येणार आहे. लेस दॅन वर्कची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल किंवा निगेटिव्ह आलेली असेल तर त्यावेळेस वर्क डन बाय द सिस्टीम हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. हे खूपच महत्वाचं आहे. आणि समजा जर N2 इज इक्वल टू N1, दोघांची जर व्हॅल्यू नंबर ऑफ मोल्स दोघांची सेम असतील रिएक्टंट आणि प्रोडक्टची, तर त्यावेळेस डिफरन्स काय येणार आहे? दोघांचा 0 येणार आहे. मग ही व्हॅल्यू 0 येणार आहे, ही व्हॅल्यू 0 आली म्हणजे टोटल व्हॅल्यू काय येणार आहे? 0च येणार आहे. त्यावेळेस नो वर्क इज डन किंवा नो वर्क इज कॅरीड आउट किंवा नो वर्क इज हॅपन्ड इन धिस केस. कोणत्या केसमध्ये? ज्यावेळेस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट हे दोन्ही काय असणार आहेत? सेम असणार आहेत. लक्षात येते हे? मग आता समजा इथं जर हे N2 इज ग्रेटर दॅन N1 म्हटलं, समजा ह्याची व्हॅल्यू 200 आणि ह्याची व्हॅल्यू 100 आहे. हे 200 मायनस 100, 200 मायनस 100 काय? 100 प्लस 100 म्हणजे व्हॅल्यू काय आली? पॉझिटिव्ह. व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली म्हणजे वर्कची व्हॅल्यू काय येणार आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह आली म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम असणार आहे या ठिकाणी. आणि समजा N2 ची व्हॅल्यू 100 आहे आणि ह्या N1 ची व्हॅल्यू 200 आहे. मग काय येईल त्या ठिकाणी? 100 मायनस 200 म्हणजे व्हॅल्यू काय? मायनस 100. मायनस 100 म्हटल्याच्यानंतर व्हॅल्यू डिफरन्स काय आला? निगेटिव्ह. मग हे इथलं मायनस आणि हे मायनस काय आलं? दोन्ही मायनस मायनस प्लस आलं आणि वर्कची व्हॅल्यू ह्या ठिकाणी काय येणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम. ज्यावेळेस वर्कची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असते त्यावेळेस वर्क डन ऑन द सिस्टीम बाय दी सराउंडिंग हे असणार आहे या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आपण थांबूया. ह्या आधारावर काही न्यूमरिकल्स आहेत, ते न्यूमरिकल्स आपण पुढच्या नेक्स्ट भागामध्ये बघूया. थँक्यू.